सुरू करायचं लिहिलेलं आहे. हां 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 तुला आवाज काय नाही ठीक आहे. आज मला कोरोना, निसर्ग आणि आदिवासी संस्कृती यांचे नातेसंबंध या विषयावर बोलायचे आहे. तर सर्वप्रथम आदिवासी संस्कृती, निसर्ग आणि करोना याच्या नातेसंदर्भामध्ये सांगायचं असेल तर सुरुवातच अशी केली पाहिजे, मूलभूतरित्या सुरुवातीपासूनच त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. कारण की संस्कृती या शब्दाचा अर्थ कोणा एका जाती धर्माची संस्कृती नसून मानव जातीची संस्कृती काय होती असं बघितलं गेलं पाहिजे. तर आदिवासी संस्कृतीचा विचार करताना वाटतं की या धर्तीवरचा पहिला मानव म्हणून आदिवासीची ओळख आहे. सुरुवातीला हा आदिवासी डार्विनच्या सिद्धांताच्या प्रमाणे हा आदिवासी माकडाच्या स्वरूपामध्ये त्याची उत्पत्ती झाली आणि उत्पत्ती झाल्यानंतर तेव्हा तो समूह जीवनामध्ये आपले जीवन जगत होता. म्हणजे आधीपासूनच मानव श्रम, समूह आणि सहकार्यावर आधारित जीवन जगत होता. आणि आदिम काळामध्ये आदिवासी हा इन्सान होता, माणूस होता. या जीवनामध्ये या आदिवासींमध्ये कोणताही भेद नव्हता. मी म्हटल्याप्रमाणे आदिवासी श्रम, समूह आणि सहकार्यावर आधारित जीवन जगत होता. ते जीवन कसे होते हे समजून घ्यायला पाहिजे आधी. की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा या पृथ्वी तलावर हवा पाणी निर्माण झाली, हवा पाणी निर्माण झाल्यानंतर झाडं झुडपं वेली हे निर्माण झालं. नंतर पशु पक्षी किड्या मुंग्या असे निर्माण झाल्यानंतर एक निसर्गावर एक जीवसृष्टीचा उदय झाला, निर्माण झाला. मग त्याच्यामध्ये हा मानव समूह कसा जगत होता तर समूहाने आपले जीवन जगत होता. म्हणजे फळं गोळा करायचे असेल तर तो समूहाने फळं गोळा करायला जायचा. शिकारीला जायचा असेल तर हा मानव समूहानेच शिकारीला जात असे. आणि एखादा हिंसक प्राण्यापासून त्याचा बचाव करायचा असेल तर समूहाने त्याचा प्रतिकार करत होता. अशा तऱ्हेचे जीवन जगणाऱ्या या माणसाजवळ समूहाशिवाय दुसरा चाराच नव्हता, दुसरा पर्याय नव्हता. समूह जीवन जगणे हेच त्याचे जीवन होते. आणि अशा तऱ्हेचे जीवन जगणाऱ्या या मानवाचे ज्या जीवन प्रणालीमध्ये या जीवनाचे मूल्य काय होते तर या मानवाचे मूल्य जे आपण घटनेमध्ये आपण म्हणतो
समता, बंधुत्व, स्वातंत्र्य, प्रेम आणि विश्वास ह्या मूल्यावर आधारित त्या काळी हा मानव जगत होता. त्या काळी हा आदिवासी मानव होता, तेव्हा एक इन्सान होता. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जाती धर्माचा त्याची ओळख नव्हती. तर अशा तऱ्हेने जीवन जगणारा ह्या माणसाच्या याच्यामध्ये कोणताही भेद नव्हता. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं असेल तर धर्मपूर्व मानव हा कसा जगत होता, तर या समता, बंधुता, प्रेम, विश्वासच्या आधारावर आपला जीवन तो जगत होता. आणि हे जीवन जगत असताना माणसाच्या विकासक्रमामध्ये जेव्हा संपत्तीची उत्पत्ती झाली तेव्हाच मानव जीवनामध्ये शोषणाची प्रक्रिया सुरू झाली. माझे माझे, तुझे तुझे असे स्वार्थाचे भावना जाग्या झाल्या. आणि स्वार्थाच्या भावनेच्या जागा झाल्यामुळे या एक संघ जीवन जगणारा मानवामध्ये विभाजन झाल्या. स्वार्थावर आधारित जीवन जगणारा हा समूह हा वेगळा झाला आणि समूह जीवन जगणारा समतेवर, ममतेवर, प्रेम आणि विश्वासावर आधारित जीवन जगणारा हा मानव जीवन हा वेगळा झाला. आणि तिथूनच मानव जीवनाची विभागणी झाली आणि तिथूनच मानव जीवनामध्ये वैयक्तिक हितसंबंध हे तयार झाले. ज्या वेळेला संपत्तीची उत्पत्ती झाली तेव्हाच मानव जीवनामध्ये स्वार्थ निर्माण झालं आणि वैयक्तिक हितसंबंध सुद्धा तिथून निर्माण झालं. आणि या दोन्ही समूहामध्ये संघर्ष सुद्धा निर्माण होत गेलेले आहे. ज्या वेळेला वैयक्तिक आधारावर संपत्तीची उत्पत्ती झाली आणि संपत्तीची उत्पत्ती झाल्यानंतर ही संपत्तीची संरक्षण करण्यासाठी, वैयक्तिक संपत्तीची संरक्षण करण्यासाठी राज्याची उत्पत्ती झाली. आणि राज्याची उत्पत्ती झाल्यावर संपत्तीला संरक्षण मिळाला. राज्याद्वारा संपत्तीचे संरक्षण व्हायला लागले आणि मग संपत्तीचे संरक्षण व्हायला लागल्यानंतर या राज्यालाच संरक्षण मिळण्यासाठी धर्माची उत्पत्ती झाली. आणि धर्म असं म्हणतो राजा हा देवाचा अंश आहे. राजाच्या विरुद्ध बोलता कामा नये. राजाच्या विरुद्ध बोलणे म्हणजे पाप आहे. अशा तऱ्हेने धर्माने राजाला समर्थन केलं आणि राज्य चालत राहिले. आणि मग त्याच्या पुढे आणखीन मग असं होतं, राज्य करत राहिले आणि मग पुढे चालून या मानव समाजामध्ये, या राज्यामध्ये राजाला प्रश्न पडला. राजाला असा प्रश्न पडला की माझ्यानंतर हे राज्य कोण? तर मग या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी असं शोधलं की माझ्या रक्ताचा जो असेल तो जे या राज्याचा वारिसदार असेल. आणि या राज्याचा वारिसदार रक्ताचा व्हायला पाहिजे म्हणून लग्न प्रथा झाली. माझ्या एकनिष्ठ स्त्री असली पाहिजे, लग्नाची बाई असली पाहिजे आणि कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. आणि या कुटुंब व्यवस्था निर्माण झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की राजाची राणी शोभावी म्हणून त्याच्यामध्ये मंगलसूत्र असेल, कपाळाला टिक्का असेल, हातात बांगड्या असेल, नाकात नथ असेल, तर हे जणू काय
स्त्रीचे सौंदर्य आहे असं सांगून त्याला या सौंदर्याच्या बेड्यात अडकवण्यात आले. नाकात नथ, कपाळाला टिका, हातात बांगड्या, हे त्याचे सौंदर्य आहे असं सांगून बाईला गुलामीच्या बंधनात अडकवण्यात आले. आणि त्याच्यामध्ये हे सौंदर्य आहे म्हणून ती पण खुश राहिली, पण तिला माहीत नाही की हे गुलामीचे बंधन आहे. ज्या नाकात जे नाथ असते, व्यसन असते, हे सौंदर्य नसून ज्याप्रमाणे बैलाला आपण नाथ घालतो, व्यसन घालतो, बैलाला कंट्रोल करण्यासाठी नाथ घालतो, तसं बाईला कंट्रोल करण्यासाठी ती नथ असते. हे म्हणजे सौंदर्य नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. इथं हे सांस्कृतिक जीवन मूल्य किंवा संस्कृती समजून घेताना आपल्यावर काय काय थोपले गेलेले आहे सुरुवातीपासून, तर ते समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. तर जशा तऱ्हेने नाकामध्ये व्यसन घालून तिला एक कंट्रोल केले पाहिजे, गुलामीत ठेवले पाहिजे, म्हणून ते नट टाकले गेलेले आहेत. तर हे कुठंतरी सौंदर्य आहे असं नाही, तर ते गुलामीचे बंधन आहेत. आणि हे गुलामीचे बंधन पुरुषाबरोबर येतात आणि पुरुषाबरोबर जातात. म्हणजे काय की हे जे बंधनं आहेत, जर लग्न झाल्यावर हे सर्व सौंदर्य येते आणि विधवा झाल्यावर सर्व सौंदर्य निघून जाते. म्हणजे विधवा झाल्यावर कपाळाचा कुंकू पुसला जातो, हातातल्या बांगड्या पुसल्या जातात, मंगलसूत्र तोडले जाते. अशा तऱ्हेने हे जे सौंदर्य आहे ते निघून जाते. हे सौंदर्य नसून ते गुलामीचे बंधन आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. आणि अशा तऱ्हेने जशा तऱ्हेने स्त्रीला या पुरुष प्रधान व्यवस्था जेव्हा येते तेव्हा त्याला त्याच्या बंधनामध्ये गुलाम करण्यासाठी अशा तऱ्हेने अडकवले जाते. आणि पुढे चालून मग वेगवेगळ्या बंधनामध्ये या माणसाला अटकवण्यात येते. तर आदिवासी संस्कृती ही समता, बंधुता, प्रेम, विश्वास याच्यावर समूह जीवनावर आधारित जीवन होते. पण पुढे चालून जेव्हा संपत्तीची उत्पत्ती झाली तेव्हा शोषणाची प्रक्रिया झाली आणि शोषणाची प्रक्रियामध्ये स्वार्थ जागलं आणि स्वार्थाचे याच्या पोटी वैयक्तिक हितसंबंध जातले आणि या वैयक्तिक हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी राज्याची स्थापना झाली. तर अशा तऱ्हेने राज्याची स्थापना झाल्यानंतर तिथूनच या मानव संबंधामध्ये हितसंबंधामध्ये संघर्षाला सुरू झालेला आहे. आणि हे संघर्ष तिथून तर इथपर्यंत अजून सुरूच आहे. तर ही गोष्ट आपण इथं समजून घ्यायला पाहिजे. तर हे संघर्ष तिथून आपण सुरुवातीपासून कशा तऱ्हेने हे मानवाच्या याच्यामध्ये लादलं गेलं, तर त्याच तऱ्हेने जे समता, बंधुता, स्वातंत्र्य, प्रेम, विश्वासाचे मूल्य धरून जे जीवन जगायला लागले तो समूह म्हणजे आदिवासी समूह. आणि जो समूह समता, बंधुता, प्रेम, विश्वास हे मूल्य सोडले तो गैर आदिवासी झाला असं मला वाटतं, मला म्हणायचं आहे अशा तऱ्हेचे. तर याच्यामध्ये आणि याला मग वेगवेगळ्या तऱ्हेने जसं धर्माची उत्पत्ती झाली, साधारण धर्माची उत्पत्ती झाली तर धर्माचा उद्देश हेच होता की माणसाला माणूस म्हणून उत्पत्तीची. पण धर्माची एक धर्म निर्माण झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, अनेक धर्म निर्माण झाले. तेव्हा प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही माणूसपणाचे संरक्षण करण्यासाठी होतं, पण त्यांच्यामध्ये अहंकार जागला आणि त्या अहंकाराच्या पोटी
धर्माधर्मामध्ये संघर्ष निर्माण झाले आणि ते लढत राहिले आणि ते माणसाला माणूस म्हणून उभे करण्यापेक्षा आपला धर्म वाढायला पाहिजे याच्यासाठी ते संघर्ष करू लागले, लढाया करू लागले, भांडणं करू लागले, एवढेच नव्हे तर रक्तपातसुद्धा करू लागले. तर अशा तऱ्हेने जेव्हा धर्माचे स्वरूप हे अधर्मामध्ये होतो तेव्हा प्रश्न निर्माण होतो. हे खरं माणसाला माणूस म्हणून उभे करण्यासाठी आहे की माणसाला माणूस म्हणून तोडून आपण मतलबीपणाने आपली बाजू घेण्यासाठी आहेत, हा प्रश्न निर्माण होता. तर आदिवासीच्या संदर्भामध्ये बघितलं तर आदिवासीचे जे पूर्वीचे जे नातेसंबंध होते तर ते नातेसंबंध हे समता ममता याच्यावर आधारित होते, स्वातंत्र्याचे मूल्य जपणारे होते, प्रेम विश्वासावर आधारित होते. तर हे मूल्य जपणारे हे आदिवासी होते आणि जे सोडले ते बिगर आदिवासी झाले. तर याच्यामधला जो संघर्ष आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला इथं बघायला मिळते. हे संघर्ष आदिवासीचे सांस्कृतिक संघर्ष जर आपण पाहायला गेलं तर आदिवासी समूह जीवन आहेत. तर ह्या समूह जीवनाला जर नष्ट करायचं असेल तर याच्या आदिवासीचे अस्तित्व नष्ट केलं पाहिजे. म्हणजे काय, आदिवासीला आदिवासी न म्हणता वनवासी म्हणायचं. लोकांना असं वाटतं, सर्वसाधारण लोकांना वनात राहणारा म्हणजे वनवासी, पण हे चुकीचं आहे. हा आदिवासीचा वनवासीकरण फक्त शब्दाचा फेरफार आहे असं नसून हा जीवनपट्टाच बदलून जातो. म्हणजे काय की वनवासी झाल्यानंतर आदिवासी असल्यावर जे अभिवादन आदिवासी करत होतो ते अभिवादन बदलून जाते. वनवासी झाल्यावर वनवासीचे जे अभिवादन आहे ते वेगळंच काही असते. वनवासी झाल्यावर वनवासीचे देव कोणते असतील ते वेगळेच असतात. आदिवासीची लग्न पद्धती ही वेगळीच असते. आदिवासीची ज्या परंपरा हे स्वतंत्र असते. सण उत्सव हे वेगळेच असते आणि वनवासीचे हे वेगळेच असतात. तर हा फक्त आदिवासीचे वनवासीकरण करणे हा फेरफटका आहे असा नसून तर पुरे जीवनपटच बदलून जाते. आणि म्हणून हा पहिला हल्ला वनवासीकरणाचाच आहे. तर हे इथं आपण समजून घेतले पाहिजे. आणि आदिवासीला वेगवेगळे तऱ्हेने हिणवून त्याचे महत्त्व कमी करून आदिवासीला वेगवेगळे धर्मवाले आपल्या धर्मात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे काय, आदिवासी मागासलेला आहे. चांगला कोण आहे? चांगला म्हणजे जे वेगळी संस्कृती धर्मसंस्कृती त्यांच्यावर लादतो, त्यांचे धर्मसंस्कृती आपण स्वीकारले त्याला चांगले म्हणतो. त्यांची नीतिनियम आपण स्वीकारली त्याला चांगलं म्हणतात. तर अशा तऱ्हेने ह्या आदिवासीला लोक असं म्हणतात यांना धर्मच नाही असं सांगून सगळे लोक हे बेवारीस आहेत म्हणून यांच्यामध्ये घुसून त्यांना आपल्यात घेण्यात जणू काय त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली होती, त्यांच्यामध्ये होते. आणि म्हणून आजची स्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर आज आदिवासी हिंदूमध्ये आहे, आज आदिवासी मुसलमान धर्मात आहे, आज आदिवासी ख्रिश्चन धर्मामध्ये आहे. अशा तऱ्हेने धार्मिक पातळीवर हा विभागला गेलेला आहे. म्हणजे फक्त धर्माच्या नावाने विभागले गेलेले नाही आहे, तर त्याची विचारसरणी, त्याची धर्मसंस्कृती, त्याची आचारसंहिता, त्याचे नीती नियम हे त्या धर्मामध्ये गेल्यावर त्याच धर्माप्रमाणे
हा आदिवासी आता वागायला लागलेला आहे. आणि एवढंच नाही, वागायला लागले नाही तर कट्टर झालेला आहे. आणि म्हणून हा त्या धर्मात त्याला वेगवेगळ्या लालसाने घेतले गेलेले आहे. कोणी म्हणतो तुम्हाला शिक्षण देऊ, तुमचे आरोग्य रक्षण करू, तुमचा विकास करू, या नावाने वेगवेगळे धर्म हे लोक आदिवासींना आपल्या धर्मात ओढून घेतलेले आहे, आदिवासींचे वाटे पाडून घेतलेले आहे. तर अशा तऱ्हेने धर्मात वाटे पाडून घेतल्यानंतर हा आदिवासी त्यांच्या धर्मात गेल्यानंतर इतका कडवा झालेला आहे. आम्ही डांग जिल्ह्यात पाहतो. डांग जिल्ह्यामध्ये हिंदू आणि ख्रिश्चन धर्माच्या जयघोष करत एक दुसऱ्याच्या वस्तीवर हल्ला केला, दगडं फेकली, डोके फोडली, रक्त रवान झाले, त्याचे जीवन उद्ध्वस्त झाले. आणि एवढेच नव्हे तर भाऊ भाऊ हे दुश्मन झाले. भाऊ भाऊ इतके दुश्मन झाले, त्यांच्या लग्नात तो नाही, मैतीत तो नाही. अशा तऱ्हेने आदिवासी हे वेगवेगळे विभागामध्ये आदिवासीचे प्रश्न सोडवणाऱ्यांनी आदिवासीचे प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यांच्यामध्ये भिंती उभी केलेल्या आहेत आणि आपला मतलब साध्य केलेला आहे. अशा तऱ्हेने आज आम्हाला या ठिकाणी असं दिसते. आता सांस्कृतिक पातळीवर आपल्याला काय बघायला मिळते? फक्त मी आदिवासीच्या याच्यामध्ये जर पाहिलं तर आज आदिवासींमध्ये जो आदिवासीमध्ये हारो है का, वारलास के, हजाज के अशा तऱ्हेने अभिवादन केली जात होती. पण हे अभिवादनची जागा धर्मसंस्कृतीने घेतलेली आहे. हिंदू असेल तर राम राम, मुसलमान असेल वालेकम सलाम, सलाम का काहीतरी म्हणतात ते त्याचे धर्म प्रमाणे ते अभिवादन करायला लावतात. एवढेच नाही, जन्म होतो तर जन्माचे जे रीतिरिवाज असते आदिवासीमध्ये पेचरो पूजणे म्हणतात, सटी पूजणे म्हणतात, तर ते सुद्धा त्यांच्या धर्माप्रमाणेच होते. आणि पुढे घरी पाहुणे येतात, पाहुण्याचा आदर तिथे सुद्धा त्यांच्या धर्माप्रमाणे होते. काय खायचे, काय प्यायचे, कसे बसायचे जेवणामध्ये ते सर्व ठरत असते. आणि एवढेच नाही, काय खायचे काय प्यायचे हे होत असतात. आदिवासी आता लग्न परंपरा आहे, लग्न परंपरामध्ये सुद्धा ज्या परंपरा आहेत आदिवासींमध्ये, जे आदिवासीमध्ये कधीच बामणाकडून लग्न लावलं जात नाही. आदिवासी कशा लग्न लावतो? मग आमच्या खानदेशामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यामध्ये आदी भिल समाज, पावरा समाजाचे जे लोक आहेत ते बामण कधी लावत नाहीत. आदिवासींमध्ये लग्नात बामण लावत नाही, आणत नाही. आणि लग्नामध्ये बेंड बाजा आणत नाही. लग्नामध्ये घोडा असतो, तो घोडा आणत नाही. पण एक प्रतिष्ठेच्या नावाने, चांगुलपणाच्या नावाने, विकासाच्या नावाने, सुधारण्याच्या नावाने त्यांची संस्कृती आदिवासीवर लादतात आणि आदिवासींना त्यांच्या दावणीला बांधून घेतात. अशा तऱ्हेचे जो आक्रमण जे चाललेले आहेत, या आक्रमणांच्या बद्दल कोणीही बोलत नाही. आणि बोललं असेल तरी आम्हाला ते काही जाणवत नाही. अशा तऱ्हेने त्यांचे अस्तित्व, त्यांची अस्मिता, त्यांची संस्कृती ही वाचवायची असेल तर कोणी तऱ्हेने त्या पातळीवर लढत आहे असं बी दिसत नाही. अस्तित्व काय आहे, अस्मिता काय आहे, त्यांचे अस्तित्व खऱ्या अर्थाने मूल निवासी असं म्हणून आदिवासी अशी जयघोष करतात. आम्ही मूल निवासी आहोत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. तर आमचा असा प्रश्न आहे, मला असं म्हणायचं आहे, तुमचा मूल निवासी
तुमच्या मूल निवासीचे मुळं कोणत्या संस्कृतीमध्ये रुजलेलं आहे याचा शोध घ्या, याचा तपास करा. नुसतं मूल निवासी करून फक्त आपमतलबी हे आरक्षण, आत्मतलबी ज्या सवलतीसाठी आपण आदिवासी आहोत असं सांगायचे नाही. सर्टिफिकेट मिळवतो, सर्टिफिकेटच्या जोरावर आपण फक्त फॅसिलिटी, फक्त इलेक्शन, फक्त योजनांचा फायदा घेण्यासाठी तुम्ही मूल निवासी नाही. तर मूल निवासी तुमची समता, ममता, प्रेम, विश्वासावर आधारित जी संस्कृती आहे त्याच्यात तुमचं मूळ असलं पाहिजे. आणि ते मूळ तिथं असेल तोच आदिवासी असला पाहिजे असं आपण समजलं पाहिजे. आणि त्या संस्कृतीचा गर्व म्हणजेच आदिवासीचा गर्व असा असायला पाहिजे. तर अशा तऱ्हेने आदिवासी आपले जीवनमूल्य अजूनही जगत आहे. पण ते ह्या ज्या संस्कृतीच्या जीवन प्रणालीचे विविध जे अंग आहे त्याच्यावर ह्रास होताना दिसतो. आदिवासीमध्ये समूह जीवन आपण जगतो असं म्हणतो. आदिवासी शेती करायची असेल, आदिवासीमध्ये अजूनही लाहायची प्रथा आहे, परंपरा आहे. लाहे म्हणतात त्याला. लाहेची परंपरा आहे. लाहे म्हणजे काय? माझे शेत नांगरायचे असेल तर गावामध्ये लाहा सांगून देणार, तर प्रत्येक घरातून एक औत येतो, त्याचे काम बाजूला सारून त्या लाहे कामाला येतो आणि एका दिवसात ते काम पूर्ण करून देतो. आणि त्या काम करण्याच्या बदल्यामध्ये त्याला जेवण दिलं जातं. त्याचा मोबदला दिला जात नाही. ही सहकार्याची भावना आदिवासीमध्ये आहे. आदिवासीमध्ये एखादा गावामध्ये कोणी मेला तर त्या गावामध्ये कोणी पाणी भरत नाही, कोणी अंगण झाडत नाही, कोणी चुलही पेटवत नाही. सारा गाव त्या दुःखात सहभागी असतो. अशा तऱ्हेने समूहाच्या आधारावर आदिवासी आपलं जीवन जगत आहे. हे समूह जीवन हे आपण हे केलं पाहिजे. तर आदिवासीमध्ये जे गीत असतात, कोणत्या आदिवासीमध्ये गीतं असतात, ज्या मुली गाणे म्हणतात ते एकट्या म्हणत नाही. लता मंगेशकर किंवा कोणी आशा भोसले असे एकटे नाही म्हणत, ते समूहानेच म्हणतात. लग्न गीतं समूहाने म्हणतात. लग्न नाच हे समूह हातात हात घालून हार धरून नाचतात. वाद्य असतात, समूह नाचतात. तर ही समूह जीवनाची जमून प्रणाली आहेत, हे आपण समजून घ्यायच्या. लग्नामध्ये जो व्यवहार आहेत, जे लग्नामध्ये जे मूल्य जपले जाते, देशभराला येतात तेव्हा मानली जाते. त्या मुलीचे भवितव्याचा विचार पंच लोक करत असतात. तर अशा तऱ्हेने हे जीवन प्रणाली, समूहावर आधारित जीवन प्रणाली ही अशा प्रकारची आहे. आणि म्हणून जे आपले आदिवासीमधले लग्न लावण्यामध्ये जो प्रधान असतो, लग्न लावणारा प्रधान असतो, लग्नामध्ये आहेर बजावतात. तर आदिवासी जो प्रधान असतो तो अशी पंच बसलेले असते. लग्नामधले मंडपामध्ये जे पंच बसलेले असतात आणि आहेर बजवायचा असेल तो प्रधान उठतो आणि ते आहेर हातात घेतो. देखा पंचवर रुमाल्या नाही, बहिणी करत 150 रुपयांनी साडी लिवणात कबूल. तर मंडपात बसलेले पंच कबूल असं उच्चार करतात, म्हणजे संमती दाखवतात. तेव्हा तो आहेर कबूल तो स्वीकारला जातो. आणि बामण आणतात. तो बामण लोकांची परमिशन घेत नाही, लोकांची संमती घेत नाही. तो बामण लोकांना न समजणारे श्लोक म्हणतो आणि काय सांगतो कोणास ठाऊ. इथे तांदूळ सोडा, इथं पाणी सोडा, इथं पैसे सोडा,
याच्या पाया पड त्याच्या पाया पड, म्हणजे काय, बाबान हुकूम सोडत असतो आणि आमचा प्रधान लोकांची सहमती घेत असतो. म्हणजे आमच्या लग्न परंपरामध्ये लोकशाही आहे आणि त्यांच्या परंपरामध्ये हुकुमशाही आहे. म्हणून बामण पद्धतीला आमचा विरोध आहे. तर अशा तऱ्हेने जीवन मूल्यांच्या पातळीवर जीवनाला बघायला पाहिजे. नुसतं फार चंगळवादीचे हौशी एकाचा वैयक्तिक याच्यापेक्षा समूहाचा एड दिसला पाहिजे. समूह गौरवित व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेची संस्कृतीचे रक्षण, अशा तऱ्हेचे संस्कृतीचे मूल्य आपण स्वीकार केले पाहिजे. आता आदिवासी काय म्हणे, हे येडे काय काय कर, अरे ते काय म्हणतात त्याचं समजा. आदिवासीमध्ये अशी एक परंपरा आहे की लग्न कार्य असेल किंवा उत्तर कार्य असेल त्या मध्ये जावाईंना काम सोपतात. आदिवासी भिल पावरा समाजामध्ये जावाईंना काम सोपतात. काय सोपतात, लाकडं फोडायचं, घागर घ्यायची, पाणी भरायची, लग्नामध्ये पाणी वाटायच्या, बिड्या काड्या वाटायच्या. आणि आपण लग्नामध्ये आदिवासी भिल पावराच्या लग्नामध्ये गेले आणि कोणी लाकडं फोडत आहे, कोणी पाणी भरत आहे, समजायचा तर तो त्या घरचा जावाई आहे. आणि एखादा जावाई कोपऱ्यात बसलेला असेल आणि त्याला एखादा म्हणाला, का रे सर्व जावाई काम करता आहेत ना, तू इथं बसलेला आहे. तो रुसून जातो, रागवतो, मी काय त्यांचा जावाई आहे का म्हणे. म्हणजे त्याला काम नाही सोपले, त्याचा राग त्याला आलेला आहे. म्हणजे आदिवासीमध्ये श्रमाला प्रतिष्ठा आहे, ही गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे. तर आदिवासी म्हणजे नुसतं आदिवासी नाही, तर त्याच्यामधले जे जीवन मूल्य आहेत, ज्या मूल्यावर आधारित ज्या परंपरा आहे ते बघितलं पाहिजे. जीवन मूल्य कसे असतात, कसे काढायचे, त्याला कसल्या नजरेने बघायचं, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय आदिवासी समजणार नाही. मी एक थोडंसं हे सांगतो की आदिवासी निसर्गाच्या सानिध्यात राहतो आणि निसर्ग नियम आत्मसात करून आपले जीवन जगत असतो. पण या आदिवासीला अंधविश्वासी आहेत म्हणून हिणवलं गेलेलं आहे. हिणवतात, आजही हिणवतात. आणि म्हणून जगातल्या विद्वानांना आदिवासी समजू शकला नाही. अंदमान निकोबारला जी सुनामी लाट आली होती तेव्हा या जगातल्या विद्वानांना वाटत होते तर सर्व जारवा आदिवासी वाहून जातील. पण दुसऱ्या दिवशी जाऊन पाहतात तर जारवा आदिवासी सुरक्षित ठिकाणी बसलेला आहे. त्यांना आश्चर्य वाटलं आणि परत त्याने निर्णय घेतला की यांच्यावर परत संशोधन व्हायला पाहिजे. म्हणजे आदिवासी नेहमी संशोधनाचा विषय राहिलेला आहे. पण याच्यामध्ये जीवन मूल्य काय आहेत हे आपण समजून घ्यायला पाहिजे. माझं असं मत आहे, आदिवासींमध्ये जे बहुजनबी असतील त्यांच्या ज्या पारंपरिक आहेत, परंपरा आहेत, जे मौखिक परंपरा आहे, गीतं आहेत, कथा आहेत, नाटकं आहेत, याच्यामध्ये सुद्धा काही मानवी मूल्य साठवलेले आहेत. ते शोधले पाहिजे आपण. ते आपल्यामध्ये कोणते आहेत जे मानवी मूल्य आहेत, ते कोणते आहेत ते शोधले पाहिजे आणि त्याचे संरक्षण केली पाहिजे. पण आज तसं होत नाही. आणि आम्ही जे म्हणतो, माझं तर असं मत आहे, सर्वात जास्त मानवी मूल्य आदिवासी संस्कृतीमध्ये आहे. आणि सर्वात जास्ती मानवी मूल्य आहेत. आणि हे मानवी मूल्य फक्त आदिवासींना वाचवण्यासाठी आहेत असं नाही, तर संपूर्ण मानव जातीला आपल्यात घेणारे आहेत, आपल्या सामावून घेणारे आहेत, असे हे मानवी मूल्य आहेत. आणि ते मानवी मूल्य फक्त आदिवासींनी जर संरक्षण केलं पाहिजे आणि इतरांमध्ये जे मानवी मूल्य असतील ते फक्त त्यांनी संरक्षण केलं पाहिजे असा आपला हेतू असला कामा नये. तर जिथं जिथं मानवी मूल्य असतील
ते आपण सांभाळले पाहिजे, हेरले पाहिजे. आता थोडेसे काही लग्नगीतांच्या याच्यामध्ये काही उदाहरणं सांगतो आणि मी थांबण्याचा प्रयत्न करेल की सगाई साठी आलेले असतात आणि अंगणामध्ये आथरले पट्टीवर सर्व आलेले पंचमंडळी बसलेले असतात. सगाई शोधणारे आणि सगळे बसलेले असतात आणि असे अंगणात बसलेल्या पट्टीवर आणि घरामध्ये मुली गाणी म्हणतात. काय गाणी असतात ते? घरामध्ये गाणी म्हणतात, बाहका थोडं दे जेलेजी बेनी लेनी बाडे नानी बाडे, बाहका थोडं दे जेलेजी बेनी लेनी बाडे नानी बाडे. म्हणजे काय? हे बाहका दहेजमध्ये थोडेच पैसे घे. हे मुलीच्या कडच्या जी नवरी मुली असते त्या नवरी मुलीकडच्या त्याच्या मैत्रिणी गाणे म्हणतात की बाहका दहेजमध्ये थोडेच पैसे घे, कारण याचा काय भरोसा नाही, हा आपल्या मुलीला नांदवतो किंवा नांदवत नाही. कारण की आदिवासीमध्ये अशी परंपरा आहे की लग्न झाल्यानंतर समजा नवरा बायकोचे काही जमले नाही, ते लग्न तुटलं, तर दहेजमध्ये जेवढे पैसे घेतलेले असतात ते पैसे लग्न मोडल्यावर ते पैसे देता येईल का नाही या तेव्हा बोजा पडेल. कारण की हा आदिवासी समाज बघितलेला आहे, हुंड्याच्या पायरीमध्ये जे लाखोचे हुंडे घेतात त्या लाखोचा हुंडा घेऊन ते हुंडा देऊ शकत नाही. त्याच्या घरवाल्याच्या त्या इतर जातीच्या घरवाल्याच्या किंवा त्याच्या नवऱ्याच्या सासूच्या फोन येतात तेव्हा ती बिचारी म्हणते, बाबा पैसे हा बेटा, बाबा पैसे हा बेटा. अखेर ती त्याच्या जीवावर येते आणि विष आपल्या हातात घेते. ते विष पिऊन त्याचे जीव आणि जीवन संपून टाकते आणि ती पाळी आपल्या मुलीवर येऊ नये म्हणून त्याच्या मुलीच्या मैत्रिणी गाणे म्हणतात, बाहका थोडं दे जेलेजी बेनी लेनी भाडे नानी भाडे. आणि अशा तऱ्हेने हे गाणे म्हणतात. म्हणजे जो देणारे आहेत त्याचे जीवाचे कसे आपण रक्षण केले पाहिजे, त्याचे जीवाच्या भविष्याचे कशी आपण काळजी घेतली पाहिजे याच्या या गीतामधून आहे. आणि दुसरे एक लग्नगीत असं आहे की हळद लावतात तेव्हा, मुलीला हळद लावतात तेव्हा गाणे म्हणतात, जोडूला जोडू वेरी ते उभी रे जी मा बेना, जोडूला जोडू वेरी ते उभी रे जी मा बेना, ऊचो नीचो वेरी ते फेकी दे जी मा बेना. म्हणजे जोडीला जोडीदारच असेल तरच लग्नाला राजी हो, तरच लग्नाला हो म्हण. अशा तऱ्हेने त्या मुली त्या हळद लावताना आपली सखीला सांगत असतात. आणि पण आमच्या आदिवासी याच्यामध्ये लग्न करताना सगाई बांधताना मुलीला विचारल्याशिवाय सगाई बांधत नाही, देश भरत नाही. अशा तऱ्हेने आणि ही परंपरा असल्यामुळे आदिवासीमध्ये आत्महत्या करण्याची परंपरा नाही. पण इतरांच्या याच्यामध्ये मुलीला विचारत नाही. त्याचे आईवडील ज्याच्याशी सगाई बांधली त्याच्याशी लग्न करावं लागतं. एवढेच नव्हे, तरुण मुलीचे म्हाताऱ्याबरोबर लग्न लावून देतात. तर अशा तऱ्हेने ह्या परंपरा, या जीव घेण्या परंपरा ज्या आहेत आणि त्या परंपरा जपणाऱ्या लोक जसे म्हणतात, आदिवासी तुम्ही मागासलेला आहे आणि आमच्या परंपरा हे करा. आणि अशाच पद्धतीने आदिवासींना मुख्य प्रवाहात या असं सांगून, लालच दाखवून
त्या आदिवासींना त्यांच्या प्रवाहात या. अरे फक्त आदिवासीच राहिलेले आहेत का मुख्य प्रवाहामध्ये येण्या बगर? तर मग हे सगळे मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत. मग त्यांचे सगळ्यांचे प्रश्न सुटले असतील विकासाचे, त्यांचे सगळे प्रश्न सुटले असतील. कारण की आदिवासी शिवाय अनेक जाती जमातीचे धर्माचे लोक आहेत. त्यांना नाही बोलवत ना, फक्त आदिवासींना बोलवत म्हणजे त्यांचे सर्व मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत. सर्वांचे प्रश्न सुटलेले आहेत. जर सर्वांचे प्रश्न सुटले असतील तर मग हे बलात्कार का होतात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात, हे प्रश्न तसेच आहेत. पण आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये त्यांचा डाव आहे. डाव असा आहे की मुख्य प्रवाहामध्ये आणल्यानंतर त्यांच्या डाव असा आहे की त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणून, आदिवासी ही जमात आहे जाती नाही, आदिवासी ही जमात आहे जाती नाही, आणि मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना त्यांच्या जातीच्या उतरंडीमध्ये सर्वात खाली ठेवायचं, हा त्यांचा डाव आहे. आणि एवढेच नाही, त्यांची जी परंपरा आहे, ज्याची जी नीती आहे, व्यक्ती हितावर आधारित व्यवस्थेमध्ये सामावून घेण्याचा त्यांचा जो डावपेच आहे, तो डावपेच साधण्यासाठी हा मुख्य प्रवाहाची गोष्ट ही व्यवस्था करत आहे असं मला वाटतं. तर या आदिवासींमध्ये दोन गोष्टी, आता परत एक गोष्ट आणखीन परत सांगतो की आदिवासींमध्ये संचय वृत्ती नाही. ही जे शब्द टाकलेला आहे हे म्हणजे हे संचय वृत्ती नाही, हे एक अपुरे आहे, हे अपुरे म्हणणं आहे. या अपुरे म्हणण्याच्या पाशी ही गोष्ट आहे. तर आदिवासी संचुरी वृत्ती, शेवटी माणूस संचय का करतो, त्याला अशी जाणीव होते की भविष्यामध्ये या गोष्टीचा तुटवडा पडणार आहे, तर त्या गोष्टीचा साठा केला पाहिजे, त्याचा संचय केला पाहिजे, आणि जेव्हा तुटवडा पडेल तेव्हा तो वापरता येईल, म्हणून संचय वृत्ती करतो, संचय हे करतो. पण इथं बी एक लक्षात घ्यायला पाहिजे, संचय वृत्ती ही व्यक्तिगत वृत्ती आहे. व्यक्तीसाठी संचय करायचा, समाजासाठी नाही, समूहासाठी नाही. तर इथं बी व्यक्तीवर आधारित जीवन आपल्यामध्ये आदिवासीवर कसं थोपता येईल याच्यासाठी आहे. तर आदिवासी संचय का करत नाही? अरे या घनदाट जंगलामध्ये आम्ही राहतो, फळं फुलं खातो, शिकार करतो, आणि सारा जीवन याच्यावर अवलंबून आहे, या जंगलावर अवलंबून आहे, आणि हे जंगल कधीच संपणार नाही. तर मग कोणत्या गोष्टीचा संचय करायचा आणि कोणत्या गोष्टीचा संचय करायचा? म्हणून आदिवासीमध्ये संचय वृत्ती नाही. तर अशा तऱ्हेने आदिवासीच्या याच्यामध्ये संचय वृत्ती नाही. आता याच्यामध्ये आजच्या या विषयामध्ये मला एक सुरुवातीला असं विषय दिलेला होता की करोना, आदिवासी, करोना, निसर्ग, आदिवासी संस्कृती याचे नातेसंबंध अशा तऱ्हेने. तर करोना आता आलेला आहे, त्याच्यामध्ये एक छोटीशी मी कविता केलेली होती. करोना आला विमानात बसून, करोना आला विमानात बसून, साऱ्या जगात थैमान. हा रोग असा कसा, हा रोग असा कसा, घर नाही त्यालाही म्हणे घरात बसा. अशा तऱ्हेची एक कविता मी एका माझ्या सागर सुतार या मित्राला लिहिताना ही कविता लिहिलेली होती. तर अशा तऱ्हेचे हे करुण आहे. हे कशामुळे असं निर्माण झालेलं आहे? तर जीवनामध्ये समतोल आपण राखू शकलेले नाही. निसर्गाची
जीवन जगू शकले नाही. समतोल जगण्यासाठी आपला सहवासाने त्याच्याशी राहिला पाहिजे. पण आपण समतोल जीवन जगू शकलेले नाही. आणि मग त्याच्यामधून आता निसर्ग आपला घनदाट असं निसर्ग, वेली झाडं झुडपं, असं हिरवाळ जंगल, फुलं फलं, कलकल वाहणाऱ्या नद्या, पर्वत असे आपण पाहतो. 1000 वर्षापूर्वीचे झाड जंगल कसे होते आणि आत्ता कसे होते. तर हे ज्या वेळेला आदिवासीच्या ताब्यात हे सर्व होते तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रश्न नव्हता. पण ज्या वेळेला ब्रिटिश आला आणि ब्रिटिशाने या जंगलाकडे बघून एक स्वार्थ जागलं आणि मग त्यांनी एक कायदा, जंगलाचा कायदा केला आणि हे सारे जंगल हे सरकारचे झाले. आदिवासीचे पारिक जो हक्क होते ते बरखास्त करून टाकले आणि त्या जंगलामध्ये आदिवासी चोर ठरला. आणि मग त्या जंगलाचा भयंकर शोषण झाला. व्यापारी दृष्टिकोन ठेवून, स्वार्थावर आधारित दृष्टिकोन ठेवून त्या जंगलाचे शोषण झाले. सर्व झाडं तुटली, पाणी गेलं, दगडं गेली, टेकड्या गेल्या, हे सगळ्याचा समतोल हे गेल्यामुळे हे निसर्गाचे समतोल हे बिघडलेले आहे. आणि ज्याप्रमाणे आपण म्हणतो मलेरिया, अरे घाणीमध्ये मलेरिया असतो. कुठं असतो? घाणीमध्ये असतो, गटारीमध्ये असतो. आणि त्या गटारीमध्ये मच्छर असतो आणि तो मच्छर चावला तर मलेरिया होतो. मग आम्हाला विचार केला पाहिजे की घाण नको, गटार नको. घाण नाही, गटार नाही तर मच्छर नाही, मच्छर नाही तर मलेरिया नाही. अशा तऱ्हेने त्याच्यावर उपाय केला पाहिजे. आणि या ज तऱ्हेने देवीचा आजार आहे त्या देवीच्या आजारावर उपचार हा केला जातो. देवीच्या या देशामधून देवीच्या आजाराला हद्दपार केलेला आहे. पोलिओ याला नष्ट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि याचबरोबर डेंग्यूच्या आजाराच्या संदर्भामध्ये डेंग्यू घाणीमध्ये होतो, कोण म्हणतात डेंग्यू हा स्वच्छ पाण्यामध्ये होतो. तर प्रत्येकाचं हे वेगवेगळेपणा हे आहे. तर हे जो निसर्ग आता खूप टी व्हीवर बातम्या येत आहेत, व्हॉट्सअपवर बातम्या येत आहे. तर हा जो करोनाचा जो व्हायरस आहे हा मानवनिर्मित आहे. तर मानवनिर्मित असो का निसर्ग निर्मित असो, हे जीवनाचा समतोल बिघडल्यामुळे हा तयार होतो. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जीवनाचा समतोल बिघडला मग आंदोलनं होतात, धरणे धरतात, लढाया होतात, भांडणं होतात. जे काय होतात ते जे जीवनाचा समतोल बिघडल्यामुळेच होत असतात हे समजून घ्यायला पाहिजे. त्याचे शास्त्रीय जे माहिती आहे जी आहेत ते आपणही समजून घेतली पाहिजे. आणि हा जो निसर्ग आहे हा निसर्ग शास्त्र काय आहे? माझं मत असं आहे, शास्त्र काय आहे? निसर्ग म्हणजे विज्ञान. निसर्ग म्हणजे विज्ञान. निसर्गाचे नियम जो शोधून काढतो तो वैज्ञानिक ठरतो. न्यूटनने निसर्गाचे नियम शोधून काढले, न्यूटन वैज्ञानिक ठरला. तर या निसर्गाच्या या निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवन जगणाऱ्या आदिवासीला हे अंधविश्वासी म्हणून हिणवतात. तर आदिवासींमध्ये जसं जणू काय हिणवण्यासारखीच आहे, मागासलेले आहेत, ते सुधारण्यासारखेच असले पाहिजे. त्याच्यामध्ये जीवन म्हणजे जीवनमूल्य म्हणजे काहीच नाही असं जे दाखवलेले जाते आतापर्यंत आदिवासीकडे बघितलं जात आहे. तर ते आपण आता सोडलं पाहिजे, तो दृष्टिकोन बदलला पाहिजे. मी शेवट
एक माझी कविता आहे, ती वाचतो आणि थांबतो. जीवनाचा शोध घेताना, हे कविताचे नाव आहे. जीवनाचा शोध घेताना त्याने एका झोपडीसमोर बसलेल्या आदिवासीला प्रश्न केला. जीवनाचा शोध घेताना त्याने एका झोपडीसमोर बसलेल्या आदिवासीला प्रश्न केला, या जंगलात तुम्ही कसे जगता? या जंगलात तुम्ही कसे जगतात? आदिवासी हसला आणि काहीच बोलला नाही. आदिवासी हसला आणि काहीच बोलला नाही. तेव्हा तो त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला. तेव्हा तो त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला. त्यात त्याला निसर्गाचे सौंदर्य दिसले. त्यात त्याला निसर्गाचे सौंदर्य दिसले. झाड फळ खाणाऱ्याला तू स्त्री का पुरुष विचारत नाही. झाड फळ खाणाऱ्याला तू स्त्री का पुरुष विचारत नाही. झाड सावलीत बसणाऱ्याला त्याची जात विचारत नाही. झाड ऑक्सिजन देताना त्याचा धर्म विचारत नाही. समानता हेच सूत्र, समानता हेच सूत्र. निसर्गाला भेदभाव माहीत नाही. विषमतेतून वाट काढत पाणी समतल महासागर गाठतो. विषमतेतून वाट काढत पाणी समतल महासागर गाठतो. वाराही तसाच वाहतो, जीवनात समतोल गाठतो. निसर्ग किती सुंदर, निसर्ग किती सुंदर, किती निर्मल. सहवासात राहील त्याचे आयुष्य सुंदर होईल. निसर्ग संस्कृती गुलशन बहार, निसर्ग संस्कृती गुलशन बहार. आज